नमस्कार. घर आणि नीतीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. खूप दिवस झालं ही रेसिपी बनवली नव्हती. तसं तर खूप सोपी असते, सगळेच जण बनवतात, पण तरीसुद्धा आमच्याकडे पाव हा जो प्रकार आहे ना तो खूप जास्त आवडत नाही. म्हणजे एका वेळी नाश्त्याला एखादा पाव कोणी खाऊ शकतं, पण जेवणाच्या वेळी पाव म्हटलं म्हणजे नको वाटतं. त्यामुळेच खूप दिवसांनी मी आज ही रेसिपी बनवते. जवळपास वर्ष झालं असेल. तर त्यासाठी सगळ्यात आधी तर वाटाणे घेतलेत. हे जे सगळं भाज्यांचं प्रमाण आहे ना हे अंदाजेच घेतलं आहे, असं खूप मोजमाप करून घेतलेलं नाही आहे. पण एक अंदाजे म्हटलं तरीसुद्धा एक एक वाटी भरतील एवढ्या या भाज्या घेतल्या आणि साधारण 5 लोकांसाठी मी ही भाजी बनवते. तर त्यासाठी 1 वाटी वाटाणे घेतले, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी किंवा मग 2 मध्यम आकाराचे बटाटे. त्यानंतर अर्धी वाटी मी घेतले ते गाजरसुद्धा चिरून घेतले. आता एका कुकरमध्ये ह्या सगळ्या भाज्या धुवून टाकल्या. आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण फ्लावरमध्ये कसं बऱ्याचदा आळी वगैरे असते, तर ती सेपरेट धुवायची आणि त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालायच्या. त्यामध्ये 4-5 बीटाचे तुकडेसुद्धा टाकून घेतले, म्हणजे भाजीला रंग छान येतो. पाणी ॲड केलं, साधारण ह्या भाज्या बुडतील इतपत, आणि बस आता ह्या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या हाय फ्लेमवर. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे मी पुढची तयारी करून घेते. 2 मोठे कांदे घेतले, जे अगदी बारीक असे चिरून घेतले. त्यासोबत शिमला मिरची इथे घेतलेली आहे. शिमला मिरचीसुद्धा छान बारीक चिरून घेतली. टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि लसूण जे होते त्याच्या 8-10 पाकळ्या आणि त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा असं ठेचून घेतलं. मी आलं लसणाची पेस्ट सहसा वापरत नाही, पण लसूण आणि आलं असं ठेचूनच मला वापरायला आवडतं. आता तोपर्यंत इकडे हे पहा, कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या होत्या, सगळ्या भाज्या छान शिजल्या. त्यानंतर पोटॅटो मॅशरने ह्या सगळ्या भाज्या छान कुस्करून घेतल्या. अगदी त्याचा गाळ होईल इथपर्यंत छान कुस्करायच्या. भाज्या छान कुस्करून झाल्या आहेत. आता लगेचच हे फोडणीला घालते. अगदी झटपट ही भाजी तयार झाली आणि विशेष म्हणजे फक्त कुकरमध्ये ही भाजी तयार झाली. आता फोडणीसाठी फक्त एक वेगळी कढई गॅसवरती ठेवली आहे. तडका पॅन आपण इथे वापरू शकतो, पण आता माझ्याकडे तडका पॅन नव्हता म्हणून मी सहसा तडका देण्यासाठी अशी छोटीशी कढई वापरते. तर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, जे आपलं नेहमीचं खाण्याचं तेल असतं ते, आणि त्यामध्येच साधारण 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून भरेल एवढं बटर टाकलं आहे. हे बटर आता थंड बटर आहे, त्यामुळे 1 चमचा भरेल एवढं टाकलं आणि बटर ह्या तेलात थोडंसं वितळलं की लगेचच ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे कांदा. हा बारीक चिरलेला कांदा इथे टाकला आणि कांदा आता सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. हे पहा, मध्यम गॅसवरतीच मी हा कांदा छान परतून घेते. कांदा लवकर परतला जावा यासाठी कांद्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं, कांदा लवकर परतला जातो. हे पहा, कांदा सोनेरी रंगावर परतला गेला. आता याच्यात शिमला मिरची टाकून घेते बारीक चिरलेली. तुम्ही हवं तर ही शिमला मिरची ना कुकरमध्येच ॲड करून डायरेक्ट शिजवली तरी पण चालते. शिमला मिरचीनंतर लगेचच टोमॅटो टाकला आणि आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2 मिनटं फक्त आपल्याला मध्यम गॅसवरती हे परतून घ्यायचं. म्हणजे टोमॅटोसुद्धा छान शिजला पाहिजे, त्याचा अगदी गाळ झाला पाहिजे इथपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं. आता आलं लसूण तर ठेचून झालं होतं, पण मी इथे टाकायचं विसरली होती, त्यामुळे ह्या स्टेजला मी आलं लसूण ॲड केलं आहे. पण तुम्ही शक्यतो कांदा परतला गेला की तेव्हाच आलं लसूण ॲड करा. आता हे सगळं चांगलं परतलं गेलं आहे. टोमॅटो, शिमला मिरची हे सुद्धा छान शिजलेले आहेत. शिमला मिरची खूप जास्त शिजवायची नाही, थोडीशी क्रंची राहिली की छान लागते. त्यानंतर ह्यात मसाले टाकून घ्यायचे. तर सुरुवातीला अर्धा ते पाऊण चमचा हळद, 1-1.5 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे भरेल एवढा पावभाजी मसाला मी इथे टाकून घेतला आहे. आता हे जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आम्ही खूप जास्त तिखट अशी भाजी खात नाही, त्यामुळे मी अगदी माइल्ड अशी भाजी बनवली आहे. तुम्ही थोडंसं चटपटीत तिखट खात असाल तर पावभाजी मसाला छान 3 चमचे टाका. आता हे जो सगळा मसाला होता हा लगेचच घोटून घेतलेलं जे कुकरमध्ये आपली भाजी होती, जे आपण मॅश करून घेतली होती, त्याच्यात ॲड केला. त्यातच लगेच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. आता हे एकजीव केल्यानंतर पुन्हा ही भाजी थोडीशी मॅश करायची.
म्हणजे काही थोडंफार वाटाणे म्हणा किंवा मग बटाटा जर जाडसर असतील तर हे थोडे एकजीवही होईल आणि व्यवस्थित छान मॅशही होईल. लगेच याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे पाण्याचा वापर आपण इथे करू शकतो, पण भाजी शक्यतो थोडीशी घट्ट अशी राहिली ना तर खायला जास्त छान लागते. तर आता हे पहा, इथे ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे ॲड करून झालेलं आहे. चमच्याने मी ती सगळी चांगली एकजीव करून घेते आणि आता ही भाजी आपण 5 मिनटं उकळून घेऊ. मध्यम गॅसवरती ही भाजी चांगली उकळून घेतली आणि गार्निशिंगसाठी फक्त याच्यात कोथिंबीर ॲड केली. भाजी तयार आहे. लगेचच इथे पाव भाजायला घेऊ. तर गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा. त्यावरती छान बटर लावून घेतलं आणि बटरवरती हा पाव मी इथे छान भाजून घेते. तर खूप जास्त भाजायची गरज नसते, फक्त गरम करायचा म्हणजे छान मऊ होतो आणि खायला छान लागतो. पण तुम्हाला जर वेळ असेल तर वेळ असताना ह्या पावाला मधून कट करायचं, त्यामध्ये पावभाजी मसाला थोडासा भुरभुरायचा आणि मग बटरवरती ते शेकायचं. खूप छान लागतो. माझ्याकडे वेळ कमी होता, मला झटपट बनवायचं होतं, म्हणून मी असं शॉर्टकट ही आजची पावभाजी बनवलेली आहे. छान वरून कांदा, कोथिंबीर किंवा तुम्हाला हवं असेल तर इथे चीज किसून टाकू शकतात आणि मस्त लिंबाची फोड, अशी ही पावभाजी इथे तयार झाली आहे.